तर मंत्रीपद मिळाल्याच्या नंतर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे चांगलेच ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत, कारण सरनाईक यांनी ठाण्यामधल्या खोपट एसटी बस डेपोची आज पाहणी केली आहे। तसंच प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दुकानांची सुद्धा त्यांनी तपासणी केली। सरनाईकांनी पहिल्याच दिवशी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। गाड्या उशिरा असल्यामुळे त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांची सुद्धा शाळा घेतली आहे। तर प्रताप सरनाईक यांना परिवहन खातं देण्यात आलेलं आहे आणि हे खातं मिळाल्याच्या नंतर अगदी पहिल्याच दिवशी ते फील्डवरती आलेले दिसले, ॲक्टिव्ह मोडवरती आलेले दिसले। ठाण्यामधल्या खोपट एसटी बस डेपोची त्यांनी जाऊन पाहणी केली आहे। तिथल्या नागरिकांसोबतही संवाद साधला आहे, त्यांच्या समस्या जाणून घेतल्यात आणि आशा आहे की त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील, त्यांच्या समस्यांचे निवारण होईल। तिथे जे खाद्यपदार्थांची तिथे ज्या विक्री केली जाते त्याची सुद्धा त्यांनी पाहणी केली आहे आणि अनेक वेळेला या बस स्थानकामधून या एसटी डेपोमधून ज्या गाड्या असतात त्या उशिराने सुटतात त्यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलं आहे। स्वतः काही नाराज आमदारांची त्यांनी भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली आणि निश्चितपणे श्रद्धा और सबुरी प्रताप सरनाईक मी पण 3 टर्म आमदार झाल्यानंतर श्रद्धा आणि सबुरी जे काय असतं ते 4थ्या टर्ममध्ये मंत्रिपद देऊन त्यांची माझी नाराजी नव्हती कधी, परंतु मला असं वाटत होतं, त्यामुळे त्यांनी ती दूर केलेली आहे। तशाच पद्धतीने श्रद्धा आणि सबुरी जर प्रत्येक आमदाराने बाळगली तर भविष्यामध्ये त्यांचाही प्रताप सरनाईक होऊ शकतो। तिचा प्रवास मागणार अशी चर्चा आहे, तो भूदंड अजूनपर्यंत मला त्या बाबतीत काही माहिती आलेली नाही। त्या बाबतीत मी चर्चा करून नाही, आता मी बघा हा पहिलाच दिवस आणि पहिल्या दिवशी आल्यानंतर मी आघाडीची पाहणी केली। ह्या खात्याला मला समजून घ्यायला थोडा अवधी द्या आणि निश्चितपणे आपण ह्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।